असूनच्या संस्थापकांचे आणि 7 स्टारचे धन्यवाद. तुम्ही दिलेल्या कॉम्प्लिमेंटरीसाठी धन्यवाद. आम्ही मनापासून आपले आभार व्यक्त करतोय. अनंताजी केणे, रामकृष्ण हरी काकडे, अजितजी पाटील, लखनजी पाटील, KP पाटील, RD, रॉकस्टार सर्वांचे आभार आम्ही कॉमेंट्री पॅनलकडून करतोय. आपण पाहताय संजय स्मृती चषक सावध 20-25 नेक्स्ट मॅच जी आता सुरू होणार आहे. स्वामी समर्थ सोनाळे विरुद्ध मनस्वी 11 किरवली. किरवलीच्या कॅप्टनने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय सोनूने आणि फिल्डिंग इथं आपण सजलेली पाहतोय. आपण पाहू शकता पंचाच्या बाजूला रॉकस्टार RD, उपसरपंच किरवली इताडे 60-60. दोन्ही संघांच्या 12 खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन थांबा पहिला चेंडू पडण्याच्या आत. किरवलीच्या संघाला पाठबळ देणारे कोचिंग आणि आमचे जुने कॉमेंटेटर विजयजी घरत सुद्धा उपस्थित आहेत खेळाडू कक्षामध्ये. त्यांचं सुद्धा स्वागत आणि आमचे मान्यवर लाडके प्रेक्षक सर्वांचं स्वागत. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना इथे रंगू पाहतोय. आधीचा सामना 36 धावांचं लक्ष असताना जय ज्योतिंद्र देवरुंग संघाने अक्षरशः नांगी टाकली आणि आई गावदेवी वालसे संघाने तिथे विजयावरती शिक्कामोर्तब केलं. खूप छान परफॉर्मन्स. तर बॉलिंग मार्कवरती मनीष आणि सलामीचे फलंदाज इथे आलेले आहेत. स्वामी समर्थ सोनाळेचे नागेश विथ महेश. आमच्या सोबतीला स्कोरिंगसाठी समीर जोडलेला आहे. विजयजी केणे आमच्यावर रजा घेत आहेत का? कारण त्यांना गाडी चालवायला नवीन त्यांनी घेतली आणि त्यांना सुद्धा स्वतःला आवरता येत नाहीये. जसं तिचं ट्रायल घेतलं पाहिजे, रायडिंग घेतलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि त्यांना आनंद सुद्धा अगदी गगनात मावेन असा झालाय. विजयजी केणे धन्यवाद. सांगून जा की मी पुन्हा येईन. पुन्हा या. श्यामजी कराळे साहेबांचा इशारा, हिरवं कंदील. सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा. आमच्या 7 स्टार संस्थापक अनंताजी केणे, रामकृष्ण हरी काकडे, अजितजी पाटील, KP, लखनजी पाटील सर्व शुभेच्छा. आणि RD तर खेळतायतच आमचे 7 स्टार मधले हिरे. वा वा वा. पहिला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, सिंगलची प्राप्ती. बॅट्समन ऑफ द मार्क. धावसंख्या 1 वर. आजच्या दिवसामध्ये आपण अनेक उतार चढाव पाहिले मित्रांनो. मधले सकाळचे 2 सामने लो स्कोरिंग होते, नंतर तिसरा सामना हाय स्कोरिंग झाला होता जेव्हा 49चं टार्गेट होतं. पुन्हा एकदा 36चं स्कोरिंग होतं. म्हणजे ही खेळपट्टी दोघांना पण अगदी अनुकूल आहे, बॉलर आणि बॅटरला. फक्त तुम्ही अभ्यास करून इथे खेळलं पाहिजे की तुम्हाला संजय स्मृती चषक कसा जिंकता येईल आणि त्यासाठी परफॉर्मन्स कसं करता येईल हा प्रयत्न करावा लागेल. मनीषचा पुढचा चेंडू. चेंडू पेस. हो, चेंडू खाली ठेवला. वा. पंच तिथे निहाळतायत चेंडू. श्यामजी कराळे, मॅन फ्रॉम अमरनाथ. लिगल चेंडू ठरलाय. बघा रिप्ले मध्ये पाहू शकता चेंडू किती सुसाट गेला होता. शॉर्ट ऑफ गुड लेंथ. वा वा वा. हा जबरदस्त इथे खाली ठेवला चेंडू. सबमरीन डिलिव्हरी. कुठल्याही पद्धतीने वळणारा चेंडू स्टेटर वन होता मनीष कडून. यावेळेला अगदी टोला लागला पुढच्या, परंतु फेकून देण्याचा प्रयत्न करत असताना डिक्ला झोन कडे जातोय. बॅकवर्ड झोन कडे सिंगल तिथे मिळेल. त्याचं कारण की मैदानाचं थोडंसं रिस्ट्रिक्शन आहे, थोडीशी बाधा आहे आपल्याला, लिमिटेशन्स फॉर द ग्राउंड. धावसंख्या 2 वर. म्हणजे ह्या मैदानावरती हाय स्कोरिंग मॅच होणं म्हणजे पाटला करणाऱ्या संघाला अवघड जाते असंच आपल्याला पाहायला मिळालं. इव्हन दो 36 धावा सुद्धा करता आल्या नाही ज्योतिंद्र देवरुंग संघाला. हे सुद्धा अगदी पाहण्याजोगी गोष्ट आहे. सभोवताली सर्व प्रेक्षक पाहतायत, हा क्रिकेटचा आनंद घेतायत. चेंज ऑफ पेस होता, थोडासा फुलरन चेंडू मिळाला आणि हाफ वॉली घेऊन ड्राईव्ह केलं होतं डीप मध्ये. मिड विकेट कडे फिल्डर तैनात आहे, फेकी करतोय आणि त्या दरम्यान थोडीशी वाईट फेकी झाली. रॉकीने तिथे बॅकअप दिलेलं आहे. रॉकस्टार RD, राकेश दिगाडकर. क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे वेडे आणि समाजसेवा करण्यास सुद्धा मध्ये अग्रेसर असणारे राकेश दिगाडकर. आणि रे बॅनचा गॉगल आहे, ब्रँडेड आहे रे बॅन. तो पण फर्स्ट क्लास, फर्स्ट कॉपी ऑफ द रे बॅन. सेकंड थर्ड कॉपी मिळतात कोणाला पण, डुप्लिकेट त्याला म्हणतात. उल्हासनगरला सगळं बनलं जातं, पण हा सगळं इम्पोर्टेड आहे फ्रॉम जर्मनी रे बॅन.
आणि रॉकेसांची जागा तीच असते, मिड ऑफ किंवा मिड ऑन, जेणेकरून गोलंदाजाला सुद्धा कानमतं देता येतात, गाईड करता येतं. आणि ते चांगले गाईड सुद्धा आहेत, आम्हाला सुद्धा गाईड करतायत अनेक वर्षांपासून. 7 स्टार असे नेमल्यात आमच्या, असे जे आमचे संस्थापक अनंत केणे यांनी, की अगदी मैत्रीपूर्ण त्यांच्या गोष्टी असतात. इथे लॉफ्ट केलंय, चेंडूला उचलला आणि भिरकावलाय, तिथे जजमेंट अगदी सुरेख घेतलंय. वा वा, डोक्याच्या वर झेल घेतलाय, आवाक्याच्या बाहेर होता, परंतु चांगलं तिथे तालमेल, हाताच्या अगदी मुठीमध्ये विसावून घेतलं त्या झेल आणि फलंदाज बाद झाला. इथे पहिला धक्का लागतोय तो नागेशच्या रूपात टीम सोनाली टीमला. आईचा धावा घेतला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. आई म्हणते की तुम्ही तुमचं कर्तव्य करा, दिवसभर माझ्याशी तुम्हाला कुठल्या प्रकारचा जीव लावण्याची गरज नाहीये, फक्त माझं नाव घ्या आणि तुमचं कार्य करा, कार्यसिद्धीच न्या. ते सिद्धीला नेता आलं पाहिजे. कार्यसिद्धी फार महत्वाची आहे, स्वतःला सिद्ध करणं फार महत्वाचं आहे. ते तुमचं कार्य, तुमचं कर्तव्य तुम्हाला पार पडायचं असतं तुमच्या जीवनामध्ये. आणि क्रिकेटच्या ह्या पटलावरती सुद्धा हा अगदी उसळी घेणारा चेंडू टाकला मनीषने. चांगला आज रनवे मध्ये त्याचा तालमेल दिसतोय आपल्याला, चांगला लाईन आणि लेन्थ सापडली आहे मनीषला. वा, सुरेख चेंडू, विकेट किपरला सुद्धा बीट केलं तिथे. फक्त 4 धावा दिल्या पहिल्या षटकामध्ये मनीषने, क्या बात आहे, बहुत बढिया बॉलिंग. आणि आता येतात आमचे रेबॅन मिस्टर आरडी, मनस्वी 11 आरडीचे जनक, किरवली इताडे ग्रामपंचायतीचे, ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच मिस्टर 6060 आपल्या संघाला नेहमीच ते पुढे पुढे घेऊन जात असतात. जसं सोनूने सुद्धा उल्लेख केला की आत्ताच्या ह्या फॉर्ममध्ये आम्ही 2 नवीन खेळाडू दाखल केलेले आहेत, नवीन खेळाडूंना सुद्धा संधी देत आहेत. तसं पाहता किरोलीमध्ये सुद्धा बरेचसे संघ आहेत, त्यामधील हा आरडी संघ अनेक स्पर्धा खेळत असतो, जो आता मनस्वी 11 नावाने खेळतो ह्या सामन्यामध्ये, ह्या संजय स्मृती चषकामध्ये. धावसंख्या 4 पहिल्या षटकामध्येच. 3 षटकं 15 मिनिटात कंप्लीट करायची आहे, त्याची पण आपण काळजी घ्या. आणि बघा, दुपारची वेळ आहे, जेवणाची वेळ, असं सुद्धा अनेक प्रेक्षक अजून इथे खेळून बसलेले आहेत या स्पर्धेचा, या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी. कारण क्रिकेट असा खेळ आहे की तो अनेकांना वेळ लावत असतो, आणि त्या वेडापोटीचा पण IPL इंटरनॅशनल मॅचेस बघायला मोठमोठी तिकीटं, मोठमोठे प्राइस मोजून मॅचेस बघायला जातो त्या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी. पण तो ह्या स्पर्धा आपल्या आमली लोणारा असो किंवा कुठला पण लोकस्पर्धा असो दे, ह्या विनामूल्य तुम्हाला इथे बघायला मिळतात, आनंद उपभोगायला मिळतात. आणि ती पर्वणी ते साधतात आमचे लाडके उपस्थित प्रेक्षक. सर्वांचं स्वागत हा मायबाप प्रेक्षक हो. अशी तुमची साथ उद्या सुद्धा आम्हाला असावी. उद्या ग्रँड फायनल आहे, सुपर संडे. तर दुसरं ओव्हर सुरू करतायत रॉकस्टार राकेश दिघाडकर, आणि समोर फलंदाज सज्ज झालाय सामना करण्यासाठी विजय. महेश आहे, महेश ओपनिंगला आला, नागेश बाद झाला. ओ हो 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 हो, इथे मात्र दोन्ही पावांचं अंतर वाढवलं तिथे, आणि बघितलं आपण की अगदी जागेवरच उडवण्याचा प्रयत्न होता. चेंडूला खाली ठेवलं राकेश सरांनी, ऑफस्टिकच्या बाहेर टप्पा पडला, चेंडू खाली राहिला, अक्षरशः स्कीड झाला चेंडू. ही त्यांची क्षमता आहे बॉलिंग करण्याची. रिलीज करताना दोन्ही हात रोल करतात, तिथे उडवला चेंडू, झेल मिळेल का, झेलचा प्रयत्न केला आणि काय झेल टिपलाय ऋतिकने. वा, ऋतिकने रोशन केलं या मॅचला, रोशने भरा झेल टिपलाय. व्हॉट कॅच ऑफ दिस मॅच. फलंदाज बाद. जबरदस्त जज केला, रनिंग मध्ये झेल घेतला, रनिंग झेल. अगदी लक्ष त्याचं अगदी शेवटपर्यंत चेंडूपर्यंत राहिलं, आणि आपल्या सुरक्षित हाताच्या जोडीमध्ये चेंडूला अगदी मिठी मारली.
जसं इम्रान हाशमी मिठी मारतो मलिका शेरावतला, तशी इथे मिठी मारली. चेंडूला सुंदर पद्धतीने झेल टिपला आणि रॉकीला जे हवं होतं त्या विकेटचं पतन झालं. चेंडू चेंज ऑफ पेस केला होता, हाफ व्हॉली घेतलं आणि तिथे निमंत्रित केलं होतं. यावेळेला सुद्धा उचली घेणारा चेंडू, ही खासियत आहे रॉकी यांची, आरडी यांची. बघा चेंडूला उचली देण्यामध्ये सुद्धा सक्षम आहेत. आधीचा चेंडू सुद्धा, त्या आधीचा झेलच्या आधीचा चेंडू खाली ठेवला होता, पहिला चेंडू नियंत्रित होता आणि वारंवार ऑफस्टिकच्या बाहेर बोलत आहेत फलंदाजाला. कुठल्या पद्धतीने लेगस्टिकला तिथे पाहत नाहीयेत, स्वेअर चेंडू टाकत नाहीयेत आणि अगदी चांगली फिल्डिंगची साथ मिळाली आहे. ह्या कारणानेच इथे फक्त 4 होती सीमित आहे टीम. सोनाले जय स्वामी समर्थ बॅकफुटला गेला, तिथे स्क्वेअर कट केलाय, डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. कव्हर पॉईंटला तिथे थोडंसं मिसफिलिंग झालं आणि त्याचा फायदा घेत असताना एका धावेचं रूपांतर 2 मध्ये. धावसंख्या 2 आत्ता बराच वेळानंतर फुलली आहे. स्वामी समर्थ सोनाळेची 2 गडी बाद 6 वर, 6 ऑन द बोर्ड. चांगल्या अचूक लाईन आणि लेंथ मध्ये बॉलिंग करतायत आरडी. यावेळेला सुद्धा गुडलँड टप्पा पडला, हाफ व्हॉली घेऊन फिरकावून द्यायचा होता, परंतु हवेत मारा, ब्लाइंड शॉटचा प्रयत्न होता. शॉट खेळण्यासाठी तुम्हाला चेंडूच्या रेषेत जाता आलं पाहिजे, तुमची बॅट त्यानुसार सिलेक्ट करता आली पाहिजे. शॉट सिलेक्शन तुमचं महत्वाचं असतं आणि टायमिंग जुळता आलं पाहिजे. चेंडू किती स्पीडने आला हे तुम्हाला पाहणं फार गरजेचं असतं. तिहेरी संगम असा झाला पाहिजे, कडक शॉट, टक साऊंड आणि सोनू दिघाडकर च्या डोक्यावरून जात असताना हा जबरदस्त टोला मिळाला. 6 धावांचा गोळा, सिक्सर. समोर जो प्रवेशद्वार आहे जिथे बांबू आम्ही लावलेत गेट सारखे, तिथून जरा गाड्या बाजूला करा जरा, कारण मोठ्या गाड्या यायला सुद्धा प्रॉब्लेम होतोय. आपल्या बाईक ज्या आहेत ना त्या साईडला जरा तुम्ही ठेवा किंवा आपल्या स्टेजच्या मागे आणू शकता, भरपूर पार्किंग आहे या. तर इथे शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आला, हाफ व्हॉली होता चेंडू, चांगला अगदी टायमिंग लाजबाब होतं. पाण्याजोगा फटका सजवला आणि आवश्यक ती धावसंख्या झाली. आता 2 षटकाची समाप्ती झाली, 12 धावा धाव फलकावर, 2 गडी बाद. स्वामी समर्थ सोनाली संघ पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा दिल्या होत्या, परंतु या षटकामध्ये एक डबल आणि एक सिक्सर आला, परंतु बाकीचे 4ही चेंडू अचूक टाकले होते रॉकी यांनी. खंडूभाईकडे चेंडू जात नाही, समोर दिसत आहेत ते अगदी अगदी आसुसलेले आहेत, तहानलेले आहेत की कधी मला चेंडू येईल, माझ्याकडे कॅमेरा कधी फिरेल. मी घरी तर सांगून आलोय की माझी वर्णी लागली आहे, आता मी 12 नाही तर 11 आहे. फुल टॉस आणि खंडू धावतायत, परंतु त्यांना मिळणार नाही. सरळ जातोय लॉंग ऑफ कडे चेंडू, टप्पा पडला, फेकी. तिथे रॉकेट फेकी पाहिजे ते अशा वेळेला यार. जीवन दिगाडकर मच्छी व्यवसायामध्ये अग्रेसर भूमिका पार पाडणारे. इथे धावा वाढल्या जात आहेत, 2 14 धावसंख्या झाली आहे स्वामी समर्थ सोनाली टीमची, 2 गडी बाद. गोलंदाज ऋतिक ज्याने सुंदर झेल टिपला. हो चेंज ऑफ पेच, चांगला चेंडू टाकला, ओव्हर पिच घेतला, ड्राईव्ह झाला वेगाने. आरडी तिथे येतात वेगाने, फेकी करतायत. हो फेकी डायरेक्ट रॉकी पाहिजे यार, रॉकेट थ्रोची गरज होती. त्यांना सुद्धा कळलं की रनिंग मध्ये मला थ्रो करता आला नाहीये. 2 धाव पूर्ण झाल्या तिथे सहजपणे आणि धावसंख्या 2 इथे फुललेली आहे. 16 वर स्वामी समर्थ सोनालीची आणि दौलत दैवत म्हणजे इतरांची दौलत आहे असं म्हणायचं होतं. दैवत वेलेकर वेलकम या 42 जबरदस्त क्रिकेटर ज्याने पहिला सामना आज खिशात घातला. पहिलीच मॅच आपण बघितली, लो स्कोरिंग झाली होती, त्या धावांचा पाठलाग केला दैवत वेलेकर आणि टीमने. जाणूनस्पद इताडे एचा खंदा खेळाडू, चांगली अंपायरिंग सुद्धा करतायत. आमच्या निंबोलीमध्ये त्याने अनेक वर्ष काढली असे दैवत वेलेकर, ज्याने घर सोडून सुद्धा शिक्षण घेतलं आमच्या परिसरामध्ये, असे दैवत वेलेकर आज आपल्यामध्ये उपस्थित. धावसंख्या 16 वर, 16 ऑन द बोर्ड. सोळा धावा, तसं षटक सुरू मार्गस्थ. यावेळेला इथे वेगाने बॅट फिरवली होती, स्लाइडचा प्रयत्न होता आणि तिथे एक डिक्लेअर झोन मध्ये धाव घोषित झाली. बॅटची कड होती तिथे म्हणून स्ट्राईक रोटेट होणार आहे.
बॅटची कट लागली तरच तुम्हाला स्ट्राईक रोटेट मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला लेग बाईस किंवा बाईसच्या रूपाने जर धाव मिळाली तर तुमची स्ट्राईक चेंज होणार नाही, याची काळजी घ्या, याची नोंद घ्या. धावसंख्या 1 पुढे 17 सोनाली संघाची. फुल टॉस होता तो, अगदी फुल लेन टाकला गेला, ओव्हर पिच घेतला, तिथे जीवन दिगाडकर आहे, चेंडू निसटला, थोडासा अंडरआर्म फेकी करतोय. बॅकअप तर मनीचं होतं, डायरेक्ट थ्रो करायचा होता, तिथे नेम करायचा होता, बाउंड्री लाईनवर सुद्धा तुम्ही नेम करू शकता. आणि अशा मोठमोठ्या गोष्टी झाल्यात आधीच्या काळामध्ये की बाउंड्री लाईनी सुद्धा थ्रो करून स्टंप सुद्धा उखाडले गेलेले आहेत. आणि तोच तुमचा क्रिकेट आहे, ते तुमची प्रॅक्टिस दाखवायची असते तुम्हाला. पाण्याची मागणी आणि ते पाहतो आपण 3 षटकानंतर धावसंख्या 6.33 वेगाने टीम स्वामी समर्थ सोनाली संघाची 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 वरती. चला जाऊया आपण डीजे कल्पेश किंग कडे, बराच वेळ तो थांबलाय बिचारा. बजाव. आपण ज्यांना ऐकताय मस्त त्यांच्याकडे कनेक्शन आहे. सकाळपासून त्यांनी विठ्ठलाची गाणी लावली होती, कारण त्यांना माहित होतं रामकृष्ण हरिकाकडे यांचं पदार्पण झालंय, आगमन झालंय. आता मात्र थोडंसं तपती भूमिका त्यांनी घेतली, कारण ऊन सुद्धा तापलंय, मैदान पण तापलंय आणि ते क्रिकेट तापलं पाहिजे ही काळजी घेत आहेत. इथे हनुमानच्या हातामध्ये चेंडू, फिरकीचे जादूगर हनुमान शेवटचं षटक हाताळते. धावसंख्या 19 वरती आहे. सर्वांनीच सुरेख बॉलिंग केली आहे. आता बघायचं हनुमान महागडा ठरतो की स्वस्त ठरतोय, कारण जबाबदारी दिली आहे हनुमान यांना. हो हो, सुरेख चेंडू हाताळला, शॉट ऑफ गुड लेन, चेंडू टप्पा पडला तर खाली राहिला आणि गतीमध्ये परिवर्तन, पंचांचा मेकासाचा इशारा, लेग बाईटचा. धावसंख्या 51 धावेने पुढे 20 वर. अनेक पाठीराखे बघा इथे बरेचसे उभे आहेत, कोणी बसलेत, अगदी जे प्रेक्षक कक्ष उभारले आहेत त्यामध्ये बसलेत, कोणी झाडाच्या खाली आहेत. चौबाजूला झाडं झुडपं पाहतो आपण, आणि त्या झाडांनीच असं आपल्याला वाटतं की आजूबाजूला गाव नाही की काय, पण तू बाजूलाच गाव आहे मित्रांनो. जे ऑनलाईन प्रेक्षक पाहतात त्यांना मी सांगतो की सावध सारखं मोठं तगडं गाव, अगदी सुप्रसिद्ध गाव इथे बाजूला वसलेलं आहे, पाण्याच्या टाकीच्या बाजूला. या सावध गावची फार मोठी परंपरा आहे. ती सांगता सांगता ही मॅच किंवा टुर्नामेंट संपून जाईल, इतकी मोठी परंपरा लाभलेलं सावध गाव, ज्या गावापासून अनेक जण सावध नेहमी भूमिका घेतात. असं सावध गावची स्पर्धा, संजय स्मृती चषक. इथे बघा, इथे चेंडूने अगदी काटा बदलला, तिथे टर्न झाला, तर बॅकअप छान मिळालं ऋतिक कडून आणि तिथे धावा पुढे सरकतायत. 2 धावा, डबल 2, लॉस ऑफ 2 विकेट्स. 22 वरती 2 ना. येस, हनुमान षटक हाताळतोय. बॅट्समन आहे मंगेश विजय. विजय आणि मंगेशची जोडी. त्यावेळेला इथे उडवलाय, मॅचचा प्रयत्न होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतो, वेगाने तिथे. हो हो, काय फेकी आहे, जबरदस्त फेकी. या थ्रो साठी टाळ्या वाजवा ऋतिक साठी. काय फेकी आहे, डायरेक्ट इन टू द हँड ऑफ विकेट कीपर देअर ऍट द स्टंप. फलंदाज रनआउट. जो फिल्डर असतो त्याची ही क्षमता दाखवणारे फिल्डर ठेवले पाहिजे, ते दाखवले ऋतिकने. इथे सरळ खेचला, स्ट्रेट डाउन द ग्राउंड. चान्स इथे रॉकीला मिळत नाहीये, त्यांच्या डोक्यावर एका टप्प्याने चेंडू 1 टू 4 येतोय. संजय स्मृती ना वंदन करणारा, नतमस्तक होणारा चौकार.
गाडीला बाजूला घ्या प्लीज, झाडाच्या बाजूला घ्या किंवा इकडे आणा स्टेजच्या पाठीमागे. तो रस्ता खुला करा, वाईटचा इशारा. पण सन्मान्य सोपानजी दळवी आमणे या आपण दळवी साहेब, आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. तुम्हाला बोलत आहेत आपले लखनजी पाटील, तुम्ही आपले पाहुणे आहेत आमचे, या वेलकम. इथे वेलकम एक धाव आली आहे, धावसंख्या 28 वर 3 गडी बाद. हनुमान पुढचा चेंडू टाकतोय, इथे ओव्हरपिच घेतला, लॉफ्ट केलाय, रॉकी झेल सोडला. ओ माय गॉड, क्वचित असं होतंय. कारण रॉकीच्या हातातून झेल निसटणं म्हणजे वाघाच्या जबडातून शिकार निसटणं. ते हात बघतायत की हाताला काय झालंय. अहो काही नाही झालं, तुम्ही शॅम्पू धुतला नाही, फ्रेश होऊन आलात तुम्ही. तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे, सॉफ्ट आउट दिलाय, परंतु तरी पण चेक करण्यास सांगितलंय रनआउट साठी. पण तो झेल निसटला तिथे. आणि बघा कधी कधी असं असतं की जेव्हा मिसफील्ड होते तेव्हा तुम्ही जे धाव घेणं धोक्याचं असतं आणि कदाचित धोका असू शकतो. इथे सचिन म्हात्रे सर आपले पाहतायत टीव्ही अंपायर की वेदर इट इज आउट ऑर नॉट. गॅदर तर केलं हनुमाननी, चेंडू गॅदर केला. फायदा झालाय, झेल सोडला पण तो फायदा नाही. फलंदाज बाद, रनआउट. स्टंप जेव्हा उखडला गेला, बेस उडली तोपर्यंत बॅट ग्राउंडेड झाली नव्हती. फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा तुम्हाला टायमिंग चुकलं. 1954चा टेम्पो चाललाय. विशाखा ट्रान्सपोर्ट्स दापोडे. कारण सभोवताली ऑनलाईन प्रेक्षकांना सांगतो की सभोवताली पुढे लॉजिस्टिक पार्क आहे, तिथे हे डेव्हलपमेंट आहे या परिसराचं. या परिसराचा मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये इतका काय पलट झालाय की एक वेगळं इंडस्ट्रीयल रूप धारण झालं या परिसरामध्ये. म्हणून गावं आता गावांसारखे राहिले नाहीयेत, बंगलोज बिल्डिंग्स यामध्ये कन्वर्ट झाली आहेत. यालाच म्हणतात डेव्हलपमेंट, प्रगती. धावसंख्या इथे प्रगती पथावर तर नाहीये, तर विकेटचं पतन झालं. धावसंख्या स्थिर आहे 29 वर, 4 गडी बाद. काही चेंडू शिल्लक ह्या षटकातील. मला वाटतं लास्ट टू गो शेवटचा चेंडू असेल ह्या इनिंगचा. लास्ट टू गो, येस सर, राईट. TC ओलांडेल का, कारण आधीचा सामना 36 सुद्धा भारी पडल्या होत्या. हनुमानचा चेंडू सरळ खेचलाय, सोनू दिगाडकर उंच उडी मारत नाहीये. इथे मात्र फ्लॅट सिक्सर येतोय आणि शेवटचा षटकार फार मोठा फरक करू शकतोय सामन्याचा. कारण धावसंख्या पोहोचली बरं 35 वरती आणि जे मागच्या सामन्याचं टार्गेट होतं तसं सेट झालं. इथे 36चं टार्गेट आहे मनस्वी इलेव्हन किर्ली संघापुढे हा सामना जिंकण्यासाठी. 36 टू विन. फॅन्टॅस्टिक शॉट, येस दिस इज. साठी आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना इथे पेश करतोय. जानुस्पच इताडे ए विरुद्ध जय अंबिका ऋतिक गोडे देवरुंगपाडा. कॅप्टन दोन्ही पण या. कॅप्टन जानुस्प इताडे ए आणि जय अंबिका स्पोर्ट देवरुंगपाडा ऋतिक गोडे कॅप्टन, आपण या पटकन या. टॉस करायचा आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आम्ही पेश करतोय प्रेक्षक. इताडचा कॅप्टन तर आलाय, दोन्ही पण कॅप्टन अवेलेबल आहेत. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. योगी सर टॉस घेत आहे की मी घेऊ? ओके. या सोपानजी दळवी आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा. जांबिका स्पोर्ट्स देवरुंगपाडा ऋतिक गोडे यांचा संघ विरुद्ध जानुस्प इताडे ए जगनसेठ पाटील यांचा संघ. सोपानजी दळवी टॉस करतायत. आपण पाहू शकता संजय स्मृती चषकाचा हा टॉस बॉक्स. ही स्पर्धा ओमसाई आमने लोणार के असोसिएशनच्या अंतर्गत खेळवली जात आहे. तिसरा दिवस आणि हेड आलाय. टॉस जिंकला इताडे. धन्यवाद सोपानजी, आपण असं नसतं व्हा. निर्णय काय? फिल्डिंग करू आम्ही.
पहिला सामना लो स्कोरिंग होता. थोडंसं चाचपडले होते. तुमच्या लक्षात आहे काय चुकीला आता सुधारणा होईल चुकांची? हा होईल नक्की. आणि पहिला सामना होता, लो स्कोरिंग होती, ते 3 दिवस झाला आपण बघितला. आता चांगला स्कोर होईल. काय फिल्डिंगचा निर्णय आहे समोरच्या संघाविरुद्ध? काय अंगामध्ये काय स्टार्टअप केलं की पहिल्यांदा सामोरं जात आहे? फर्स्ट टाइम खेळतो मी. कसं वाटतं नियोजन दरवर्षीप्रमाणे संजय स्फूर्तीच्या निमित्ताने ही स्पर्धा? खूप चांगलं नियोजन आहे. आपल्या टुर्नामेंट सर्वात जुनी टुर्नामेंट आहे, त्यानुसार दरवर्षी ते काहीतरी चांगलंच करतात. तुम्ही तरुण आहेत, एकदम नौखे आहेत. तुम्ही आदर्श क्रिकेटर कोणाला मानता की तुम्ही त्याला फॉलो करता आणि क्रिकेटमध्ये कॅरियर करू इच्छिता? सर्वच क्रिकेट जो चांगला खेळतो तो चांगला खेळतो. आपण तर रोहित शर्माला चांगला मानतो. तुम्ही म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचा क्रिकेटला निवडलं. टेनिस क्रिकेटमध्ये कोण तुमचा फेवरेट आहे? भावेश पवार. क्या बात आहे. आणि तुमचा कोण फेवरेट आहे टेनिस क्रिकेटमध्ये? आपल्या ह्या लोकल क्रिकेटमध्ये, लोकल पण होऊ शकत नाही, आता चांगलं युग आलंय आपलं. बेस्ट फिनिशर ऑफ भिवंडी टेनिस क्रिकेट तुम्हाला तर माहितीच असेल. माहिती महेंद्र, येस दॅट्स इट. बॅटिंगसाठी उतरायचं आहे. किती धावा आता तुम्हाला अपेक्षित आहेत की चांगली फाईट होईल? कारण सकाळच्या सत्रामध्ये लो स्कोरिंग होत होती, आता पुढे पुढे 30, 40, 50 होऊ लागल्यात. तर जास्तीत जास्त मारण्याचा प्रयत्न करू, कारण समोरचा पण संघ चांगला आहे. तुमच्या संघात का आता बदल असेल? नाही, बदल नाही, सेम. आणि स्पर्धेचं नियोजन कसं वाटतं? संजय स्फूर्ती चषक आणि संजय स्पोर्ट्स सावतच्या वतीने स्पर्धा, अगदी ते मेहनत घेत आहेत. भले ग्राउंड आपलं लिमिटेड आहे, पण ह्या स्पर्धेमध्ये, ह्या चषकामध्ये नेहमी एक वेगळा आनंद असतो. नियोजन चांगलंच आहे, दरवर्षी खेळण्याची संधी भेटते आम्हाला, चांगलं आहे. ओके, तर हे होते दोन कॅप्टन. प्रेक्षक, हा सामना असेल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना इताडे विरुद्ध देवरुंगपाडा. आणि इताडच्या कॅप्टन टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केले जांबिका स्पोर्ट्स देवरुंगपाड्याला. आपण जाऊया चालूच्या सामन्याकडे. धावांचा पाठलाग कसा होईल ते आपल्याला ऐकवतील आपले समालोचक, रिस्पेक्टेड कॉमेंटेटर योगेश पाटील सर तिकडे आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू यू सर. धन्यवाद, थँक्यू सो मच. धन्यवाद मनोज कारवे सर. पहिल्या फेरीतील आपण शेवटचा सामना या ठिकाणी अनुभवतो आणि पहिल्या इनिंग मध्ये स्वामी समर्थ सोनाले संघाने तब्बल 35 धावा उभारल्या. 36 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी पाहू शकाल मनस्वी 11 किरवली संघाची. गोरखनाथ आणि त्याच्या सोबतीला पाहिल्या तर हेमंत घरत आलाय. आणि या भागातील एक लेजंड खेळाडू मिस्टर दिलीप घोडे यांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. गुरुनाथजी मेहर जे बाबगावचे समाजसेवक आहेत ते सुद्धा आता मात्र व्यासपीठावरून या स्पर्धेचा आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज आता मात्र सज्ज होतो यश. 36 धावा या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा तोच लक्ष होता जय जोटिंग देवरुंग संघासमोर, परंतु गावदेव वालचिन संघाने त्या 36 धावांचा मात्र चांगल्या प्रमाणात संरक्षण केलं. आणि आज मात्र पाहूया की स्वामी समर्थ सोनाले संघाच्या वतीनं गोलंदाजांकडून मात्र चांगला या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. पहिल्या चेंडू पासून हुक केलाय आणि चेंडू चालला अगदी डिक्लेअर झोन मध्ये. सिंगल धाव तिथे मात्र या ठिकाणी डिक्लेअरच्या माध्यमातून मिळेल. आणि पाहू शकतो ही स्पर्धा युट्यूब वरती आनंद घेत आहेत. आपल्या गावातील, आपल्या या विभागातील एक चांगले क्रिकेटर, प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय पंडित शेठ घोडे आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेचा आणि जो नंतर सामना आपण पाहणार आहोत जे अंबिका देवरुंग संघ, त्यांना सुद्धा मात्र त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. स्पर्धेचं सुद्धा मात्र त्यांनी भरभरून कौतुक केलेलं आहे. धन्यवाद पंडितजी घोडे, आपलं सुद्धा मी स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि त्यांची सुद्धा एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस येणार आहे बाबगावच्या क्रीडांगणावरती. चांगली सुरुवात मित्र बनेन यश कडून, कारण पहिल्या चेंडूवरती सिंगल, त्याच्यानंतर डॉट बॉल आलाय. पॉवर प्ले मध्ये चांगली सुरुवात पाहतोय स्वामी समर्थ सोनाळे संघ. जर पाहिलं तर टेनिस बॉल वरती खूप जुना संघ आहे. मागील 2-3 वर्षाचा विचार केला तर मात्र काही कारणात तो संघ मात्र थोडासा बंद राहिला, परंतु पुन्हा त्याने नव्याने सुरुवात केली. 2025-26 या हंगामामध्ये चांगला फटका पाहायला मिळतो आणि चेंडू चालला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. पाठवर जात असताना मात्र चेंडू थांबवला आणि तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी हेमंत घरतला मात्र त्या ठिकाणी मिळाली. आज मनस्वी 11 संघ जर पाहिलं तर पूर्णपणे आपल्याला ताकदीनं या स्पर्धेमध्ये उतरलाय, कारण भरपूर दिवसानंतर सोनू दिगाडकरचं या संघामध्ये येणं झालेलं आहे. मागील स्पर्धेचा विचार केला तर तिथून मात्र आपल्याला गोरखनाथ दिगाडकर सुद्धा या संघामध्ये पाहायला मिळाला. आज खंडू सुद्धा मात्र प्लेइंग 11चा हिस्सा राहिला. एक मोठी चांगली बाब मी म्हणेन. हो, थोडासा स्लोर गतीने चेंडू हाताला थोडासा चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न केला. पंचांचा पाहू शकला या ठिकाणी व्हाईटचा इशारा आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. 1+1 एकूण 2 धावा मात्र त्या ठिकाणी जोडल्या गेल्या.
अतिरिक्त धावा मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या धावांवरती कुठेतरी ब्रेक लावावं लागेल, गतिरोधकाचं कार्य या ठिकाणी करावं लागेल. यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करू. ओ क्रॉस वरील फटक्या, परंतु चेंडू कावू कॉर्नरला चाललाय. तिथे कुठलाही फिल्डर सज्ज नाहीये आणि चेंडूनं ओलांडी सीमारेषा आणि हेमंतला आणि किरवली संघाला मिळाला 4 धावा. जबरदस्त फाटक्या पाहिला आपण, कारण खूप मोठा गॅप होता लॉंग ऑन मिड विकेट मध्ये आणि त्याच गॅप मधून चेंडू बाहेर काढला. पावलाचा जरूर ते वापर केलाय, परंतु अगदी टोला चेंडू ब्रश झालाय. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. चांगली सुरुवात म्हणू शकतो आपण मनस्वी 11 किरवली संघाची, अर्थात राकेश दिघाडकर पुरस्कृत संघ आपण पाहतोय. पूर्वी आपण आडीच्या नावाना संघ ओळखायचो, आय थिंक सुरुवातीला हंशिकाच्या नावाना संघ ओळखायचो आणि त्या मात्र त्यांची जी छोटी सुकन्या आहे तिच्या नावाना संघ मात्र या ठिकाणी या स्पर्धेमध्ये उतरलाय आणि काय जबरदस्त खेळ या स्पर्धेमध्ये त्यांच्याकडून पाहायला मिळतोय. ऑन द राईज केल्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू सरळ केलाय गोलंदाजाच्या हातामध्ये आणि तिथे पहा दुर्दैवाने फलंदाज बाद झालाय. हेमंत घरात पहिला धक्का लागत असताना टीम किरवलीला. तर हेमंतच्या खेळीचा मात्र अंत केला असंच म्हणावं लागेल. न्यू बॅटर पाहू शकाल ऋतिक आलाय, ऋतिक बजागे. छोटा पॉकेट बडा धमाका या उद्दिष्टाने या ध्येयाने मात्र सातत्याने ऋतिक कामगिरी करत असतो आणि आउटफील्डचा पाहिला तर एक जबरदस्त खेळाडू आहे. मग त्याच्याकडे किती कठीण झेल येऊ द्या, ते झेल तो सोपं करण्याची ताकद ठेवतो. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहू शकाल 10-1. प्लीज पर्याय रस्त्यामध्ये कोणीही 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर तिथे पार्क करू नका प्लीज, कारण तुम्ही सगळेजण समजदार व्यक्तिमत्व आहात. कारण या स्पर्धेचे तुम्ही प्रमुख घटक आहात मित्रांनो, परंतु तुमच्याकडून आम्हाला चांगल्या अपेक्षा आहेत. केपीची सुद्धा पाहतो की महिनाभरापासून मात्र पूर्णपणे धावपळ सुरू आहे. या स्पर्धेकडे पूर्णपणे ते लक्ष केंद्रित करतायत. कुठल्याच गोष्टीची मात्र या स्पर्धेमध्ये कमतरता भासणार नाहीये याकडे मात्र ते लक्ष वेधतायत. मग लखन पाटील असतील, खंडू पाटील असतील, त्यांचे संपूर्ण सहकारी. दुसऱ्या षटकात सुरुवात करतो गोलंदाज रोहित आणि रोहितने मात्र पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी पूर्णपणे बीट केलाय. लेगबायच्या स्वरूपात ही धाव, तिसऱ्याच्या स्वरूपात धाव आपण म्हणू शकतो. 11 धावा धाव फलक्यावरती लागल्या गेल्या. समीकरणाकडे आपण लक्ष वेधले तर 17 चेंडूचा खेळ येणं बाकी. 17 मध्ये विजयासाठी 25 धावांची अजूनही इथे मात्र या ठिकाणी गरज आहे. यानंतर अजून एक मोठी लढत जानूसपूर इताळी संघ फाईट करताना तुम्हाला दिसेल. जे अंबिका देवरुंग पाडा संघाच्या विरोधात. चला, इताडीची ज्येष्ठ समाजसेवक मदनजी पाटील यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. क्रिकेटचे खूप चाहते आहेत. ऑन साईडला फुल गेला, फटका हवेत केला, परंतु मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात. कुठल्या प्रमाणात चूक होत नाहीये आणि जिडीला सुद्धा स्वतःवरती विश्वास नाही की एक्झॅक्टली चेंडू सीमारेषा का ओलांडू शकला नाहीये. याचं कारण पाहू शकतो की आज
ऑन साईडला जे वारे जे बात आहेत ते मात्र वाऱ्याच्या विरोधात हा फटका खेळला गेला आणि त्याच अनुषंगाने मात्र चांगल्या प्रमाणे झेल पकडला गेला आणि लागणार हा दुसरा धक्का टीम मनस्वी 11 किरवली संघाला. पाहताना आपण पाहतो आणि त्या वाऱ्याच्या विरोधात फटका मात्र एक्झिक्यूट केला. त्याचमुळे मात्र पाहतो की जीडीचा खेळ मात्र त्या ठिकाणी संपन्न झाला. न्यू बॅटर अभय आलाय चौथ्या क्रमांकावरती. 2 विकेट्स मात्र इथे पाहतो की स्वस्तात गमावली. सुरुवात चांगली झाली होती परंतु हेमंत जसा मात्र त्या ठिकाणी दुर्दैवाने बाद झाला असं वाटलं की जीडी मात्र जबाबदारीने खेळ करेल परंतु तो सुद्धा मात्र झेलबादच्या स्वरूपात बाद होऊन माघारी गेला आणि आता समीकरण 16 चेंडूचा खेळ येणं बाकी 25 धावांची अजूनही आवश्यकता. हो बॉडीला ब्रश झाला ती वेगाने चेंडू मात्र हाताळलाय आणि तोपर्यंत पाहू शकाल या ठिकाणी बॅट करत होती पंचाने मात्र त्या ठिकाणी हेरलं. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. संजय स्मृती चषकाचा हा 20वा पर्व आणि 20व्या पर्वातीला तिसऱ्या दिवसाचा खेळ आपण पाहतोय. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन पाहिलं आपण. चांगलं आयोजन आणि नेहमीच प्रत्येक संघ आणि प्रत्येक संघातील खेळाडू या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. खास करून जय विकास पाटील यांची अपाट मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहत असतो. जिथे कमी तिथे जय विकास पाटील हमी घेताना आपण पाहिलेलं आहे कारण कैलास पाटील यांची शिकवण तशी आहे. इथे मात्र पहा कटर होता तिथे मात्र वेगावरती पाहिला तर त्या ठिकाणी बदल केला गेला आणि ऋतिकला सुद्धा मात्र त्या ठिकाणी शांत ठेवलाय आणि आता पाहू शकाल की खेळाडू कक्षामध्ये सुद्धा मात्र थोडीशी शांतता पसरलेली आपल्याला दिसून येते. कारण रॉकीला सुद्धा माहिती की या मैदानावरती धाबांचा पाठलाग करणं एवढं सोपं नाहीये आणि आता मात्र पाहू शकतो की 36 धाबांचा पाठलाग करत असताना दुसरा षटकाचा खेळ आहे ते पाहतो की समाप्तीच्या वाटेवरती सुरू आहे आणि आतापर्यंत फक्त 12 धाबाच लागलेल्या आहेत म्हणजे अजूनही मात्र 24 धाबा दूर लक्ष्यापासून मनस्वी 11 किरवली संघ. 14 चेंडूंचा अजूनही खेळ येणं मात्र या ठिकाणी बाकी आहे. पावलांचा वापर केलाय ऑन साईडला मात्र पाहू शकाल. हो तिथे मात्र थोडीशी मिस्टेक घडली गेली. दरम्यान माजी सरपंच देवरुंगपाडीचे श्यामशेठ दलवी यांचे सुपुत्र करंजी दलवी यांचं शुभागमन जरूर झालंय. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान आपण नवा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी फलंदाज तिहेरीच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद झालाय अभय. असं वाटतं की विकेटचं बलिदान दिलंय की काय त्या ठिकाणी पाहू शकाल. रिप्ले मध्ये मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला त्यानंतर पाहू शकाल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून मात्र चूक घडली गेली. 2 धाबा एक्झॅक्टली पूर्ण झाल्या होत्या परंतु तदनंतर जसा विकेट किपरच्या हातातून चेंडू निसटला ऋतिकने तिहेरीचा प्रयत्न केला. कॉलिंग बरोबर झाली नाहीये आणि तदनंतर अनरम फेकी पाहायला मिळाली आणि योग्य निर्णय पंचांचा तिथे मात्र पाहायला मिळतोय. दरम्यान देवरुंगपाड्याची जे विद्यमान सरपंच बारामजी गोडे आहेत त्यांचे सुपुत्र मणिजी गोडे यांचं सुद्धा मात्र या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतोय की आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान आपण नवा आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. देवरुंगपाडा संघ यानंतर इन ऍक्शन मध्ये असेल आणि त्याचप्रमाणे पाहतो की भरपूर संख्येने आज देवरुंगपाडा गावातील त्यांचे सहकारी त्यांचे पाठीराखे आपल्याला इथे पाहायला मिळतात. न्यू बॅटर पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आलाय मिस्टर सोनू दिगाडकर. सोनू जेव्हा जेव्हा एखाद्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतोय तेव्हा तेव्हा सोनूची कामगिरी आपल्याला चांगली पाहायला मिळत असते परंतु आज ती चांगली त्याला कामगिरी इथे साकारावी लागेल कारण संघ थोडंसं संकटामध्ये सापडलाय कारण 14-3 अशी सध्या परिस्थिती पाहतोय आणि आल्याला पहिल्या चेंडूवरती त्याला मात्र त्या ठिकाणी बीट केला रोहितनं. काय या ठिकाणी ही युवा आर्मी स्वामी समर्थ सोनाली संघासाठी कामगिरी करतोय कारण यशनं सुरुवात केली. यशनं सुद्धा मात्र पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी केली. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून अधिक चांगली गोलंदाजी रोहित कडून पाहायला मिळाली आणि अशा रीतीने मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 14 धाबा 3 गडांच्या मोबदल्यात येणारे 12 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 22 धाब्यांची गरज.
12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 22 धावांची गरज. आणि कॅप्टनशिप सध्या आपण पाहतोय या ठिकाणी स्वामी समर्थ सोनाली संघाच्या वतीनं. कारण पहिल्या इनिंगचा आपण जर खेळ पाहिला तर फलंदाजाने पाहिले तरी हवी तशी कामगिरी केली नव्हती, परंतु कुठेतरी एक सन्मानजनक टोटल त्याने उभारला, 35 धावा उभारल्या. आणि त्याचमुळे आता पाहतोय की ज्याप्रमाणे गोलंदाजाकडून मात्र अपेक्षा होती सोनाली संघाला, त्या अपेक्षापूर्वक मात्र त्या ठिकाणी खेळ झालाय. आणि या दोन्ही टीमचा आपण विचार केला तर आतापर्यंत समान समान कामगिरी म्हणू शकतोय. चला वेळेला महत्व द्या. 12 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 22 ची गरज असताना तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजाचा तिथे वापर केला जातोय विशाल. पूर्वी ज्यावेळी स्वामी समर्थ सोनाली संघ उतरायचा त्यावेळी या तरे ब्रदर्स हे फार चर्चित असायचे. मग संदीप तरे असेल, इंद्रपाल तरे असेल, परंतु सध्या ते स्वतःच्या व्यवसायामध्ये व्यस्त आहेत, त्यामुळे मात्र क्रिकेटला ते जास्त वेळ देऊ शकले नाही. परंतु या ठिकाणी नवीन खेळाडू घडतायत सोनाली गावामध्ये. ओव्हरपेच चेंडू गॅपमध्ये चाललाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती किरवली संघाला, तो फटका अखेर ऋतिक बजागेच्या बॅटमधून निघालाय. 4 धावांसाठी चौकार. रिलायन्स होईल कारण ओव्हरपेच चेंडू सरळ बॅटने. सर्वात सेफ्टी जागा कोणती क्रिकेटच्या खेळामध्ये असेल तर ती म्हणजे गोलंदाजाच्या पाठीमागे, आणि तीच जागा इथे मात्र ऋतिकने निवडली. आणि लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या फिल्डरला कुठल्या प्रमाणे तिथे संधी मात्र निर्माण झाली नाहीये, कारण दोघांच्या आवाकाच्या बाहेर चेंडू होता आणि त्याने मात्र 4 धावा आपल्या संघासाठी जोडल्या गेल्या. विशालचं स्वागत केलं चौकारानं. अजून एक चांगला फटका हवेत केला. लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहेत. जम्पिंग जेल जबरदस्त मात्र त्या ठिकाणी कॅच पाहायला मिळाली आणि तिथे उभा होता मयूर, त्याने कोणती परिमाणे चूक तिथे केली नाहीये. आणि अखेर चौथा धक्का लागेल या ठिकाणी किरवली संघाला. नवीन फलंदाज राजेश आलाय सोनूच्या सोबतीला. हलक्या हाताने मात्र त्या ठिकाणी फक्त दिशा देण्याचा प्रयत्न पाहू शकाल. अगदी एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने मात्र चेंडूवरती झेपावलाय, परंतु असं वाटलंय होतं की एक्स्ट्रा धाव तिथे मात्र त्या ठिकाणी खर्च होते की काय, परंतु विकेट किपरचं कौतुक तिथे करावं लागेल, कारण शेवटच्या मोमेंटला मात्र त्यांनी बाउन्स वरती मात्र जेम केला आणि तिथे मात्र चेंडू त्याने थांबवला. अगदी डोलायमान स्थितीमध्ये हा सामना सध्या आपण पाहतो सुरू आहे. चौकारानंतर पाहू शकाल त्या ठिकाणी विकेट्स पाहिला आणि त्याच्यानंतर मात्र पाहू शकाल सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. 19 धावा फलक्यावरती, 19ला 4. ओ जबरदस्त फ्लॅट डिलिव्हरी जागेवरतीच मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी पायांची हालचाल नाहीये. अगदी फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी ब्लॉक केलाय आणि लागोपाठचे 2 चेंडू सोनू मात्र इथे निर्धाव करतोय. आणि पाहिलं तर त्या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर थोडासा या ठिकाणी आतमध्ये सुद्धा आला. स्विंगिंग चेंडू होता आणि त्याच्यावरती मात्र पाहू शकाल एकही धाव मात्र तिथे जोडली गेली नाहीये. आता मात्र सामना कुठेतरी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी फसताना पाहायला मिळतोय किरवली संघाच्या दृष्टिकोनातून. अजून एक यॉर्करचा प्रयत्न होता, जबरदस्त फटका खोदून काढलाय. पुन्हा मयूर चाललाय त्या ठिकाणी चेंडूवरती झेपा होतोय लॉंगर वरती. ओ फेकी खराब होती आणि त्याच वेळेला पाहतो की एकीचं रूपांतर दुहेरीमध्ये आणि तदनंतर पहा अजूनही विकेट किपर चेंडू शोधतायत आणि शोधता मात्र फलंदाजाने तब्बल त्या ठिकाणी 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 7 चेंडूचा खेळ येणं बाकी. 7 मध्ये आता विजयासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता,
कारण लक्ष आहे 36 धाबांचं 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. गोरख स्वस्तात माघारी गेला. त्याच्यानंतर हेमंतला आपण पाहिलं दुर्दैवाने तो बाद झाला. ऋतिकने मात्र सुरुवात चांगली केली होती, परंतु तो सुद्धा झेलबादच्या स्वरूपात बादून माघारी गेला. हो पुन्हा चेंज ऑफ पेस. आज फ्लॅटेज चेंडूचा मात्र विशालनं चांगला वापर केलाय. बॅटची कडा तिथे पाहायला मिळाली आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती विशालनं धाव खर्च केली 1. आणि आता मात्र समीकरण हा सामना चाललाय शेवटच्या ओव्हरमध्ये. आता विजयासाठी 14 धाब्यांची गरज. सामना होता कुठे आणि आता मात्र हा सामना आला कुठे, यालाच क्रिकेटचा खेळ म्हणतात मित्रांनो. तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहू शकाल जांबिका देवरुंगपाडा विपक्ष जानुस्पर इताडे दुसऱ्या फेरीतील तो पहिला सामना असेल. त्याची नाणेफेकी आपण नुकतीच संपन्न केली, परंतु हा सामना जिंकेल तो. दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल कोण, किरवली की सोनाले, सोनाले की किरवली. सर्वांचे हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिले तर अजून राकेश दिगाडकरचं येणं बाकी आहे, परंतु आज सोनूवरती सर्व किरवलीकरांचा भरोसा आहे. तो भरोसा आज मात्र जिंकणार का, कारण मोठ्या फटक्यांसाठी आपण सोनूला सातत्याने ओळखतोय आणि ती आता वेळ आलेली आहे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकाला मात्र या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होते सोनाली संघाच्या वतीनं. मंगेश उर्फ मॅगी कॅप्टनशिप चांगली पाहायला मिळाली, कारण योग्य वेळी योग्य गोलंदाजाचा मात्र वापर केला स्वामी समर्थ सोनाली संघानं. आणि स्वामींचं एक वाक्य तुम्हाला सर्वांना माहिती असेल, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि पाहू शकाल या ठिकाणी लाऊड अपील, परंतु जे पिचिंग पाहिले आपण लेग स्टंपच्या बाहेर होतं आणि त्याच वेळी पाहतो की पंचांनी त्या ठिकाणी लेगबॅटच्या स्वरूपात मात्र एक धाव घोषित केली गेली. डिक्लेअरच्या स्वरूपात मात्र ती धाव इथे पाहायला मिळाली, म्हणजे स्ट्राईक सुद्धा मात्र या ठिकाणी रोटेट होणार नाहीये. सोडूच आता मात्र पुन्हा तुम्हाला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आणि 5 मध्ये आता विजयासाठी 13 धाब्यांची गरज. ज्याप्रमाणे फिल्डिंग इथे मात्र सजवलेली आहे त्या फिल्डिंगच्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी आपल्याला होताना पाहायला मिळाली. आणि मॅगीकडे पाहिलं तर चांगला अनुभव आहे, भरपूर वर्षाचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. आणि इथे एक्झॅक्टली काय घडलं, चेंडू आय थिंक हातातून निसटला गेला आणि त्याच वेळेला पाहतो की पंचांकडून डेड बॉल घोषित केलं गेलं. असा एक फोमी मोमेंट्स मी बाबदेव पाण्याच्या मैदानावरती पाहिला होता, ज्यावेळी वालशेन संघाची स्पर्धा मी कव्हर करत होतो आणि त्या चेंडूवरती सुद्धा मात्र फलंदाज एक्झॅक्टली स्ट्रोक केल्यासाठी निघून गेला होता. तब्बल 6 धाबा तिथे जोडल्या होत्या. 3 वर्षापूर्वीची ही गोष्ट. हो परफेक्टली यॉर्कर्स स्टॅचच्या रोखाने चेंडू हाताळला, चेंडू चालला वाढीस मिड विकेटला, चत्रशेख वेगाने येत आहे, धुरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता हो चांगला बॅकअप पाहतोय. कारण जीवनामध्ये प्रत्येकाच्या पाठीमागे बॅकअप असायला फार गरजेचं आहे. बॅकअप जर असेल ना केपी, तुम्ही किती उंच शिखर चढू शकता, डोंगर चढू शकता आणि किती उंचावर तुम्ही उडी मारू शकता, पण बॅकअप पाहिजे पाठीमागे. तो बॅकअप इथे मात्र दिसून आला आणि तब्बल फलंदाजाने तब्बल 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. 25 धावा धाफलक्यावरती पाहायला मिळत आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात. चेसिंग कंपल्सरी आहे, म्हणजे इथून 4 मध्ये आता विजयासाठी 11 धाब्यांची गरज. राजेश मात्र सोनूला मात्र त्या ठिकाणी काही कानमंत्र देतोय आणि त्या कानमंत्राचा तो मात्र त्या ठिकाणी योग्य वापर करेल का. एखादा मोठा फटका आला तर मात्र चांगला होईल, परंतु फटका मोठा जरूर आलाय, परंतु चेंडू भरपूर वेळ हवेत. स्वतः गोलंदाज मॅगी चेंडूच्या खाली, महेशने सुद्धा मात्र त्या ठिकाणी झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु मॅगी सांगतो की हा झेल माझा आहे, मीच पकडेल. कॉट एंड बॉल आणि इथे मात्र सोनूचा केलीचा अंत. धीजे कल्पेश किंग
किरवली गावाला तो बिलॉंग करतोय, परंतु त्याचे सुद्धा आता हृदयाचे ठोके वाढले असावेत. कारण सामना मात्र फसला आहे. 3 मध्ये 11ची गरज आणि जर हा सामना जर जिंकून दिला राकेश जिगाडकरनं तर केपी यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि आता मात्र ती वेळ आलेली आहे रॉकी, आज तुम्हाला सिद्ध करावं लागेल. 3 मध्ये 11 धाब्यांची गरज. जबरदस्त मात्र या ठिकाणी गोलंदाजानं पलटवार केला. सुरुवात चांगली झाली होती टीम मनस्वी 11 किरवली संघाची, परंतु त्याच्यानंतर आपण रोहितचा स्पेल पाहिला, यशचा स्पेल पाहिला. जबरदस्त मात्र गोलंदाजी हात आल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये मंगेशने मात्र जबाबदारीपूर्वक कामगिरी या स्लॉग ओव्हरमध्ये केली. 3 मध्ये 11 होणार का? फटका चांगला पाहायला मिळतोय, गॅपमध्ये चाललाय आणि शेवटच्या क्षणाला मात्र चांगला क्षेत्ररक्षणाचा मात्र नमुना त्या ठिकाणी सादर केलाय. एकच धाव तिथे मात्र घेतली गेली आणि आता मात्र 2 मध्ये 10 धाब्यांची गरज. एका षटकाराची गरज, एका चौकाराची गरज, किंवा तुम्ही दोन्ही षटकार मारून मात्र सामना फिनिश करू शकता. आणि ती किमया आज राजेश करणार का? या सामन्यातील हिरो ठरणार का? आणि जर राजेशने मात्र सामना जिंकून दिला तर आमचे कल्पेश डीजे किंग यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. बक्षिसांचा पारितोषिक या ठिकाणी आपण पाहतो की वर्षाव होतोय, परंतु राकेशसाठी सुद्धा एक पारितोषिक आलेलं आहे. परंतु आता राकेशला स्ट्राईक मिळेल की नाही हा प्रश्न मला पडलाय. 2 मध्ये 10 धाबांची गरज. फुलटॉस आहे आणि पाहू शकाल, ओ माय गॉड, जम्पिंग जपाक जल विशालच्याकडून पाहायला मिळाला. पहिल्या अटेम्प्टमध्ये चेंडू जरूर त्याच्या हातातून निसटला, परंतु दुसऱ्या अटेम्प्टमध्ये पहा चेंडूवरती त्याने शेवटच्या क्षणापर्यंत नजर ठेवली आणि या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मात्र त्याने चेंडू आपल्या हातामध्ये, आपल्या उजलीमध्ये कैद केला आणि तिथे राजेशच्या खिलीचा सुद्धा मात्र अंत झालाय. पंडित शेठ घोडे यांच्याकडून रॉकीला आय थिंक पारितोषिक आलं होतं, परंतु पंडितजी घोडे आपल्या माहितीसाठी इथून रॉकेटला आता स्ट्राईक मिळणं फार कठीण आहे. कारण शेवटचा चेंडू शिल्लक 10 धाब्यांची गरज आणि फलंदाज कोण आलाय तर खंडू आलाय. नेहमी त्याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला स्मित हास्य पाहायला मिळेल आणि चांगला व्यक्तिमत्व आहे. तुम्ही किरवली गावाच्या अगदी अडोस पडोस जरी तुम्हाला ते जर भेटले तर मात्र तुमची चांगले पाहुणचार ते करत असतात. एक लिगल चेंडूची गरज टीम स्वामी समर्थ सोनाली संघाला. ओहो, परंतु इथे आलाय वाईट. इष्टाच्या स्वरूपात धाव मिळेल 1. कारण क्रिकेटमध्ये अनेकदा आपण समीकरण पाहिलेले आहेत. एका चेंडूवरती 17 धावा सुद्धा मी होताना पाहिलेल्या आहेत, एका चेंडूवरती 11 धावा सुद्धा होताना पाहिलेल्या आहेत. आणि आता इथे एका चेंडूवरती 9 धावा का होऊ शकत नाही? परंतु गोलंदाजाने चूक केली तर, आणि तीच चूक आता मात्र इथून गोलंदाज मंगेश उर्फ मॅगी करणार का? एखादा अनलिगल चेंडू टाकणार का? खंडूने मात्र फटका चांगला एक्झिक्यूट केलाय, परंतु अखेर या सामन्यावरती विजय प्राप्त केला स्वामी समर्थ सोनाळे संघानं. आणि मला त्या मात्र वाक्याची पुन्हा आठवण झाली, समर्थांची, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. आणि पहा या संघाच्या पाठीशी मात्र स्वामी समर्थ राहिले आणि मात्र या स्पर्धेमध्ये पहिला विजय त्यांनी संपादित केलाय. मॅच समोर तुमच्या स्क्रीनवरती पाहू शकाल. अभिनंदन स्वामी समर्थ सोनाळे. सो हार्ड लक मनस्वी 11 राड 11 किरवली संघ. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच.